शेतकरी मित्रांनो, या जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी? तर या पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी 2 ते 5 लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी टॉप 5 ते 10 महत्वाची पिकं आहेत, यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी जून महिन्यामध्ये पिकं सांगतोय. काही पिकं मल्चिंगवर असतील, काही पाट पाण्यावर असतील, काही ड्रिपवर असतील, काही बेडवर असतील. अशा पद्धतीची जबरदस्त पिकं सांगतोय. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला सोयाबीन पीक सांगत नाही, ते तर आपण करणार आहोत ना. मी तुम्हाला कांदा पीक सांगणार आहोत, ते देखील आपण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये पालेभाज्या, तरकारी, काही फळ पिकं आहेत ना, यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला पुढे जाऊन बाजार हमखास बघायला मिळणार. त्याचं कारण, पावसाच्या सुरुवातीलाच जर जास्त पाऊस झाला तर आधी लावलेली पिकं आहेत, तर ही पिकं यांची हार्वेस्टिंग संपत आलेली आहे. आणि एकंदरीत हा जो मोठा गॅप पडणार आहे, यामध्ये जर तुम्ही या पिकांची लागवड करत असाल, निश्चित स्वरूपात पुढे जाऊन तुम्हाला मिनिमम 30 रुपये किलोला जरी बाजारभाव मिळाला, शेतकरी आपला मालामाल होतोय. मग नेमकी ही पिकं आहेत तरी कोणती, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असेल, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताना कमेंट्स नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जून महिना म्हणजे पावसाचा सुरुवातीचा महिना. या महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं करावी, तर पहिलं महत्वाचं पीक तुम्हाला सांगतात. हे पीक 40 ते 45 दिवसामध्ये चालू होतं आणि हे आहे काकडी हे पीक. व शेतकरी मित्रांनो, आपल्याला काकडी या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. आता काकडी पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या, तर आपण नाझिया असेल किंवा प्रभू असेल, या देखील जबरदस्त व्हरायटी आहेत. यांची लागवड करून भरघोस उत्पादन मिळवू शकतो. त्याच्यानंतर ह्या जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या तोंडावर कोणत्या पिकाची लागवड करावी, तर जवळपास 60 ते 70 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणार असं पीक, आपल्याला कोबी या पिकाची लागवड करायची. हो शेतकरी मित्रांनो, कोबी पिकाची लागवड करते वेळी सेंट असेल, युरो 2 असेल, यांसारख्या जबरदस्त व्हरायटी असतील ना, यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही बेडवर, काही मल्चिंगवर, पाठपाण्यावर अशी पिकं सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तिसरं महत्वाचं पीक म्हणजे टोमॅटो या पिकाची लागवड करायची. हो शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या गावा, तर व्हरायट्या घेते वेळी टोमॅटो पिकाला आपण कीर्तिमान असेल, बाहू असेल, साहू असेल, मेघदूत असेल, विरांग असेल, यांसारख्या जबरदस्त ज्या टोमॅटोच्या व्हरायटी असतील ना, यांची आपल्याला लागवड करायची आहे. गावरान सेगमेंटमध्ये आर्डोरची गुरु ही देखील जबरदस्त व्हरायटी आहे. कडक फळ आहे, लांब वाहतुकीस देखील चांगला आहे. याची देखील आपण निश्चित स्वरूपात लागवड करून भरघोस असं उत्पादन मिळवू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाच्या तोंडावरच नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्वाचं पीक घेऊन आलं, तर हे आहे पावटा हे पीक. हो शेतकरी मित्रांनो, पावटा पीक 70 ते 90 दिवसामध्ये चालू होणारं पीक आहे. हो, एकदा चालू झालं तर मिळून 30 रुपये किलो पासून, तर बाजार जास्त असेल ना 100 रुपये किलो देखील याला बाजार झालेला बघायला मिळतो. पावटा लागवड करते वेळी सरपंच सीडचा सरपंच म्हणून पावटा येतो, ज्याची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. बेडवर लागवड करा, मल्चिंगवर लागवड करा, बेड मोठे करा किंवा पाटपाण्यावर लागवड करा, जबरदस्त उत्पादन झाले बघायला मिळतं. तोडता तोडता काटाळ येतो असा हा सरपंच सीडचा पावटा आहे. त्यामुळे जबरदस्त आहे, एकदा अवश्य लागवड करा आणि याचं आपल्याला भरघोस उत्पादन हमखास बघायला बघायला मिळणार. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्वाचं पीक सांगतो. आपल्याला फ्लावर या पिकाची लागवड करायची. पण फ्लावर पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या निवडाव्या, तर 15-22 असेल, टेट्रस असेल, त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये ज्या जवळील नर्सऱ्यामध्ये सुपर शिग्रा असेल, धवल असेल, यांसारख्या विविध ज्या फ्लावरच्या व्हरायट्या असतील, रोपं उपलब्ध असतील, ही घेऊन यायची आणि यांची लागवड करायची आहे. 60-70 दिवसामध्ये मिनिमम 10 रुपये किलोपासून 20 किलो रुपये जरी बाजारभाव आपल्याला मिळाला, तरी निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे झालेले बघायला मिळतात. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडं महत्वाचं पीक सांगतोय, जे हाय रिस्क वय. पाऊस जर झाला तर लाखाचे 12,000 होणार आहे. पाऊस झाला तर पीक वाया देखील जाऊ शकतं. आणि पाऊस जर नाही झाला म्हणजे नॉर्मल प्रमाणात पाऊस झाला आणि याला व्यापारी तुम्हाला जागेवर मिळाला,
निश्चित स्वरूपात तुम्ही लखपती होणार आहे. तर हे पीक आहे कोथिंबीर. हे पीक हो शेतकरी मित्रांनो, या पावसाळ्याच्या सुरुवातीला कोथिंबीर पिकाची निवड करा. कोथिंबीर पीक करतेवेळी चायना व्हरायटी असेल, गावठी व्हरायटी असेल, काळावाई असेल किंवा अशोका सीडचा अर्ली 25 डे असेल, AFF5 असेल, आर्डोरची सुपर ग्रीन ही व्हरायटी असेल, जबरदस्त कोथिंबीरच्या व्हरायटी आहेत. यांची एकदा लागवड करून विचार करा. 35-40 दिवसामध्ये तुमच्या नशिबात पैसे असतील तर एकरी 2 लाख रुपये काय 4 लाख रुपये झालेले बघायला मिळणार आहे. त्यामुळं या जून महिन्यात कोथिंबीर या पिकाचा देखील अवश्य विचार नक्की करायचा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला नेमकी कोणतं पीक करावं, तर आपण मिरची हे देखील पीक विसरून चालणार आहे. मिरची पिकाची लागवड करतेवेळी आपण काही गावरान व्हरायटी असतील, काही हायब्रिड व्हरायटी असतील, म्हणजे तेजापूर असेल, AK47 असेल, प्राईड 151 असेल, ज्वेलरी असेल, बलराम असेल, 786 असेल, आणि तुमच्या जवळील नर्सरीमध्ये किंवा तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्या चालतात ना, यांची देखील आपण लागवड करू शकतो. जी रोप उपलब्ध असेल यांची लागवड करा. पुढे जाऊन निश्चित स्वरूपात तुमचे 4 पैसे झालेले बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्याच्या सुरुवातीलाच नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढून लक्षात घ्या, पुढे येतोय श्रावण महिना. या श्रावण महिन्याच्या अंदाजानुसार आपण मेथी या पिकाची देखील निवड करू शकतो. मेथीची देखील लागवड करू शकतो. 31 दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळून येणारी लाल कोराची डॉलर मेथी ही अवश्य निवडा आणि याची लागवड पेरणी करून 21 दिवसामध्ये मालामाल व्हायला विसरू नका. आता शेतकरी मित्रांनो, ह्या जून महिन्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच महिन्यामध्ये असं एक जबरदस्त महत्वाचं पीक सांगतोय. निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला परवडणारा असं पीक आपल्याला करायची वांगी या पिकाची लागवड. वांगी पीक निवडती वेळी व्हरायट्या, आता व्हरायट्या वांग्याच्या पंचगंगा काटेरी असेल, भारताचं वांगा असेल, चिवचिव वांगा असेल, यांसारख्या जबरदस्त वांग्याच्या व्हरायटी असतील ना, यांची आपल्याला निवड जबरदस्त वांगी पिकाचं उत्पादन काढायचंय. 20 रुपये 30 रुपये किलोला बाजार वांग्याला मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकरी मालामाल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जून महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जबरदस्त पीक निवडायचंय. 70-75 दिवसामध्ये शेतकरी मालामाल होणार आहे. जाग्यावर व्यापारी येऊन घेऊन जाणार आहे आणि उरलेलं आपल्याला अजून अधिक नफा मिळवून देणार पीक हे आहे स्वीटकॉर्न. हो शेतकरी मित्रांनो, स्वीटकॉर्न मका करते वेळी व्हरायट्या स्वीट 16 नामदेव उमाजीची ही जबरदस्त मका, आर्डोरची मधुरिमा असेल, स्वाद 2 असेल, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देतात. डबल कंस देखील येतात, वजनदार कंस असेल आणि व्यापाऱ्यांची मागणी जास्त प्रमाणे या व्हरायट्यांना असल्यामुळे निश्चित स्वरूपात तुम्ही स्वीटकॉर्न या मक्याची अवश्य निवड करा आणि मालामाल व्हायला विसरू नका. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या जून महिन्याच्या सुरुवातीलाच जून महिन्यामध्ये पुढे जाऊन पाऊस पडेल त्यावेळेस तुम्हाला कांदा पीक करायचा असेल, सोयाबीन पीक करायचं असेल, हे तर आपण करणार आहोत. पण याच्या व्यतिरिक्त काही पाटपाण्यावर, मल्चिंगवर, बेडवर काही भाजीपाला, तरकारी, माळव ही पिकं यांना देखील बाजारभाव असतो. याचं देखील आपण योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये 10 ते 15 प्रकारचे पिकं सांगितले असतील. यापैकी कोणत्याही एका पिकाची आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकतो. त्यामुळं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचे, समोर घंटावलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची आणि ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. जे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.